विचारलं की नागेश पाटील साहेब कुठे गेलेत. मी त्याला म्हणलं आत्ताच साहेब कोल्हापूरला गेलेत, त्यांना सांगा आम्हाला भेटायला. त्यांचं नाव आलं आपल्या डोळ्यात अश्रू दिसत आहे. खरंच दादा होते, दादाच होते. प्रसंग असा होता की ट्रॅक्टर चालवणारा मुलगा जयेंद्र पाटील साहेब यांच्या सोबत हेलिकॉप्टर मध्ये बसले होते. ते देखील फोटो आजही आहे. काय तो क्षण कसा होता नेमका? खरंच माझं भाग्य म्हणतो मी. एकंदरीत आपले कोणकोणते उद्योग क्षेत्र आपली सुरुवात आहे आणि याच्या पाठीमागे म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये किती लोकांना रोजगार आपण उपलब्ध करून दिले गेलाय? साधारण महाराष्ट्र फिरून साधारणपणे एक 9 ते 10,000 किलोमीटरचा प्रवास मी केला. 2दा महाराष्ट्रात दौरा केला. सुरुवातीला कार्यकारिणी नव्हती, जिल्हाध्यक्ष नव्हते, पदाधिकारी नव्हते. बांधणी केली, पूर्ण बांधणी केली पक्षाची. बांधणी पक्षाची. कल्याणराव काळे एका पक्षात आहेत, आपण एका पक्षात आहेत. एवढी निष्ठा असूनही का नाही? तिच्या 100-200 अर्ज आले होते, मागणी होती मला उद्योग व्यापारचा अध्यक्ष करा, परंतु साहेबांनी माझंच नाव घेतलं आणि साहेबांनी मला प्रदेशाध्यक्ष जबाबदारी दिली. अशी कोणती गोष्ट आहे की अजितदादांची जी गोष्ट आपण कायम लक्षात राहिली आणि ती आपण विसरू शकत नाही? ज्या जिल्ह्याचा प्रदेशाध्यक्ष आहे त्या प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात मला नेणं खरंच मी माझं भाग्य समजतो. आजकाल आदरणीय शिष्काजी साहेबांचंही परत एकदा अभिनंदन करतो. खरं तर आपल्या सर्व गाडीचे नंबर 7707 का आहे? काय याच्या पाठीवर नेमकं? त्याच्या तिथं काम घेण्याची परिस्थिती नव्हती, कारण खिशाला रेनॉल्ड पेन, पायात स्लिपर होते, तरी पण त्या अधिकाऱ्याने मला बोलवलं. आपल्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये, नव्हती देखील. मग आपल्याला एक राजकारणाची आवड कधी निर्माण झाली आपल्याला, आणि राजकारणात आपल्याला काय यावं असं वाटलं? मला मी लोक म्हणतो ते खरं येडं झालंय किंवा हे विकतंय सगळं, अशा भाषेत लोक आमच्या ग्रामीण भागात बोलत होते. परंतु पांडुरंगाच्या आशीर्वादानं अतिशय चांगलं झालं. आता अरे त्यांनी मुसळे साहेबांना सांगितलं, अरे ते डॉक्टर कोण आहे बघ रे आपला, ह्याला इथं वजन कमी करायसाठी ह्याला नंबर तेवढा ती सगळ्या माणसात त्यांनी दादाने सांगितलं, हा नेता पाहिजे. त्याचं त्या नेत्याचं लक्ष त्यांच्या शरीरावर सुद्धा आहे. त्याच्या कामामध्ये आपण पाईप देखील वडताना ते नागेश पाटील देखील आम्हाला दिसले. सांगतो काय झालं. माझी मुलगी MD शिक्षण घेते, मुलगा सिव्हिल इंजिनियर झालाय. भावाची उमेदची मुलगी BMS ला आहे, मुलगा त्याचाही सिव्हिल इंजिनियरला आहे. रवींद्रचा मुलगा हा आज फिजिओथेरपी साठी डॉक्टरसाठी कोर्सला आहे. मुलगी आपण उद्योग क्षेत्रामध्ये का वळायला गेलात आणि कधी वळाला? नंतर कैलासवासी ज्ञानेश्वर अप्पा फुटे यांनी मला घडवलं. त्यांनी सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्म घेतलेला मुलगा आज स्वबळावर एका जिल्ह्याचा, एका राष्ट्रीय पक्षाचा पक्ष निरीक्षकाची जबाबदारी. तसं पाहता जन्मताच परिस्थिती अत्यंत हालाकीची, मात्र कष्टाच्या जीवावर परिस्थितीवर मात करत आज कोट्यावधीची उलाढाल त्यांच्या उद्योग क्षेत्रातून होत आहे. तसं तर घरात कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसताना देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार व स्वर्गीय अजित पवार व माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या संधीचं सोनं करणारं नेतृत्व. होय, आपण आज त्याच व्यक्तीसोबत चर्चा करणार आहोत. ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि नवयुक्त सातारा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक नागेश एकनाथ फाटे. खरं तर नागेश फाटे हे नाव 5-6 वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसणारं, पण आता मात्र याच नावाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोय. याचं कारण असं की आपल्यात असलेली जिद्द, मेहनत, चिकाटीच्या आणि प्रामाणिकता त्यांची असलेली NP कन्स्ट्रक्शनच त्यांचं नाव देखील नावारूपाला आलं. खरं तर पंढरपूर तालुक्यातील गादेगाव हे त्यांचं मूळ गाव. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव, क्रांतिकारकांचं गाव, शेतकरी चळवळीचं असणारं गाव, अशी या गावाची ओळख. पण याच गावाला एक राजकीय नेत्यांचा सहवास असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर नागेश फाटे यांचं एकीकडे शेती, दुसरीकडे समाजकारण आणि तिसऱ्या बाजूला राजकारण, असं तिहेरी उद्योगाचं समीकरण बनलेलं नागेश फाटे. दुसऱ्यांच्या कामावर जाऊन काम करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग निर्माण करत शेकडो बेरोजगारांना रोजगार देणं, एवढंच नाही तर त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत त्यांना आधार देखील देणं, असा एक नाही तर अनेक घडामोडी त्यांना आलेला राजकीय प्रवासाबद्दल असेल किंवा उद्योग क्षेत्रातील चांगले वाईट अनुभव असेल,
असेच त्यांच्या जीवन घडण्यातील प्रवासाबाबत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आता माझ्यासोबत सातारा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक नवयुक्त पक्ष निरीक्षक निवड झालेले नागेश एकनाथ फाटे आपल्या सोबत आहेत. दादा नमस्ते, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे आपलं. खरं तर काय वाटतं एकंदरीत आपला प्रवासाबद्दल तसं पाहिलं गेलं तर कष्टाचा आहे, कष्टातून एवढा मोठा आपण पदवा राजकीय प्रवास गेलेला आहे. काय नेमकं याच्या पाठीमागे नेमकं आता? खर तर मी सुरुवातीला पंढरपूर तालुक्याचं तालुका सेवा दल अध्यक्ष झालो, जिल्हा अध्यक्ष झालो सेवा दलाचा, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा मी सरचिटणीस झालो. आणि हे करत असताना त्यावेळेचे आदरणीय आमचे नेते स्वर्गीय वसंतदादा काळे साहेब यांनी अतिशय माझ्यासारख्या छोट्या माणसाला राजकारणात संधी दिली. किंबहुना त्याच्याच पलीकडे जाऊन दादाचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांनी सुद्धा मला एक चांगल्या प्रकारे संधी दिली. आणि ते संधीचं सोनं करत असताना मी लगेच सरकार वसराव काळे कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी माझी निवड झाली. आणि ती निवड झाल्यानंतर एक वर्षा 6 महिन्यातच त्यावेळेस आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब खरं तर आपण त्या प्रश्नावरती येऊया. बरं. मला म्हणायचं की उद्योग क्षेत्रात येण्यापूर्वी, राजकीय प्रवास येण्यापूर्वी ते जीवन कसं होतं आपलं? सुरुवातीला मी ज्यावेळेस माझं शिक्षण MA झालेलं आहे. खरं तर मला शिक्षण चांगल्या प्रकारे करायचं होतं. मला जरी माझी परिस्थिती हलाखीची होती, परंतु मला शिक्षण चांगलं करून चांगल्या प्रकारे मला लोकांना न्याय द्यायचा होता. परंतु दुर्दैवानं मला शिक्षण करता आलं नाही. म्हणून मी सुरुवातीला एक स्वराज ट्रॅक्टर घेतला आणि तो ट्रॅक्टर घेऊन स्वतः चालवला. स्वतः 24 आवर्स त्या 2-3 ड्रायव्हर ठेवून स्वतः काम करून ते अतिशय चांगल्या प्रकारे मी त्या ट्रॅक्टरवर काम केलं. खरं तर आपल्या कुटुंबात 3 भाऊ आहेत. तिन्ही भाऊ आजही एकत्रित कुटुंब असं गादेगाव चर्चा होते. एकत्रित कुटुंबाने आपण प्रत्येकाशी जे सुखदुःखात आपण सामील होत आहे, हे होत आहे. मात्र कोणतेही याबाबत आपली नेमकी पार्श्वभूमी काय आपल्या कुटुंबाची नेमकी? खरं तर कैलासवासी ज्ञानेश्वर आप्पा फाटे यांनी मला घडवलं. त्यांनी दुःख देतं आज 3 ते 4 महिने झालं. आप्पांनी अतिशय माझ्यावर प्रेम केलं. आमचे आप्पा आणि आमचे वडील एकनाथ फाटे दोन्ही एकत्र कुटुंब होतं. पण परंतु परत आम्ही थोडं वेगळं झाल्यानंतर आम्ही आणि आमच्या घरातील मी असेल, डॉक्टर रमेश फाटे असेल, उमेश असेल, यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही घराची अवस्था चांगली ठेवली. आणि घर कसं असावं, घरातील प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण भावंड प्रयत्न करतो. आज माझी मुलगी MD शिक्षण घेते, मुलगा सिव्हिल इंजिनियर झालाय, भावाची उमेशची मुलगी BMS ला आहे, मुलगा त्याचाही सिव्हिल इंजिनियरला आहे, रमेशचा मुलगा हा आज फिजिओथेरपीसाठी डॉक्टरसाठी कोर्सला आहे, मुलगी 10वी 12वी 11वी शिक्षण घेते. म्हणून आज 4 डॉक्टर 2 इंजिनियर आणि असं होण्याचं भाग्य मला काय घरामुळे लाभलं. अतिशय तसं घर हलाखीचं होतं. कुटुंबात अतिशय एक काय म्हणतात की बाबा 12 त्याचं हातीचं बळ मला माझ्या कुटुंबामुळे आलं. कारण कुटुंब माझ्या माग आहे. मी जरी कुठे गेलो तरी माझे सौभाग्यवती शोभा फाटे असेल, वहिनी दोन्ही वहिनी असतील, सीमा असेल, स्वाती असेल, यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घरात लक्ष असतं. त्यामुळं खरं मला फिरण्याचं हे करण्याचं बळ घरातून मिळालं. खरं तर आपण आता सांगितलं की आपलं शिक्षण MA आहात, आपण पदवीधर आहात. मात्र शिक्षण काही झाल्यानंतर पदवी झाल्यानंतर आपण नोकरीकडे वाट न पाहता, नोकरी न करण्याची वाट न पाहता आपण उद्योग क्षेत्रामध्ये का वळायला गेलात आणि कधी वळालात आपण? हे मी साधारणपणे 1/1/2007 रोजी मी माझ्या नवीन व्यवसायाला चालू केले. त्यावेळेस कैलासचे आमचे बंधू संजय फाटे आणि मी एक छोटंसं पोकलॅन घेतलं. पोकलॅन घेऊन आम्ही कामाची सुरुवात केली. आणि त्यावेळेस दुर्दैवानं किंवा त्यांचं निधन झालं आता. मग त्यानंतर आम्ही पोकलॅन घेता आम्ही एक रिलायन्स ऑप्टिकल फायबरच्या कामाची सुरुवात केली. सुरुवात करत असताना मी इथं आमच्या बाजीराव इथे आमचे मित्र आदरणीय चंद्रदास बागल यांनी मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर करून दिला. आणि त्या केल्यानंतर मी ते 3 महिने मशीन तिथे कामाला लावली. काम चालू असताना बघितलं, लोकांच्या ओळखी झाल्या, अधिकाऱ्यांच्या ओळखी झाल्या, माझं कष्ट बघितलं त्यांनी. अतिशय मी कष्ट करतो. ते अधिकारी म्हणले मला तुम्ही स्वतः काम घ्याचाल का? मला समज नाही काय म्हणजे असं म्हणल्यानंतर साहेब मी घेतो म्हणलं. आणि
अक्षरशः एसटीने मी ह्याला गेलो, पुण्याला गेलो. आणि पुण्याला गेल्यानंतर तिथं खरं तर म्हणजे माझ्या तिथं काम घेण्याची परिस्थिती नव्हती. कारण खिशाला रेनॉल्ड पेन, पायात स्लिपर होते. तरी पण त्या अधिकाऱ्याने मला बोलवलं, सांगितलं तुम्ही काम घ्याचाल का? हो म्हणलं. आणि असं मला 6 महिने मी 4 दिवसाचा एसटीचा पास काढायचो. 6 महिने हेलपाडा मारायचो. 6 महिन्यानंतर मला त्याने माझ्या किती तुझ्यात ताकद आहे, तू किती सोसू शकतोय किंवा तुझ्यात किती हे आहे. त्यामुळे त्याने ते मला बघितलं आणि मला 6 महिन्यात एक रत्नागिरीचं काम दिलं. आणि संध्याकाळी साधारणपणे इथून आम्ही रात्री मला वाटतं 31/3/2006 रात्री 30ला आम्ही इथं निघालो. आणि साधारणपणे कोल्हापूरच्या पुढे आम्ही तिथं मुक्काम केला हॉटेलवर. 31 डिसेंबरची लोक पार्टी करत होती, परंतु माझी परिस्थिती नव्हती. मी त्या जेसीबी मध्ये मी ड्रायव्हर आणि आमचे बंधू काय संजय फाटे आम्ही त्या गाडीवर तिथं थांबलो आणि तिथंच मुक्काम केला. आणि सकाळी पुढे जाऊन आंघोळ करून साधारणपणे रत्नागिरीला पाचल म्हणून गाव आहे, त्या गावात मी कामाची सुरुवात केली. खरं तर आता आपण सांगितलं की ट्रॅक्टरला आपल्याला नाद खूप होता असं देखील समजत. हो, खूप ट्रॅक्टर माझा आजही जीव की प्राण आहे. कारण ट्रॅक्टरमुळे माझी ही प्रगती झाली. आज ज्या फोर्ड ट्रॅक्टरची मी स्वतः चालवतो, त्या ट्रॅक्टरची आज मला 3 तालुक्याची डीलरशिप मिळते. पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला. हे भाग्य आहे माझं. कारण त्या ट्रॅक्टरवर काम केलं, त्या ट्रॅक्टरची आज मला एजन्सी मिळते. ते खरंच मी पांडुरंगाचं आभार मानेन किंवा पांडुरंगाची कृपा म्हणून खरं आपल्याला ते एवढं चांगलं एक एजन्सी मिळली. खरं तर आपल्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये, नव्हती देखील. मग आपल्याला एक राजकारणाची आवड कधी निर्माण झाली आपल्याला, आणि राजकारणात आपल्याला काय यावं असं वाटलं? राजकारणात येत असताना मी बघितलं की राजकारणात सर्वसामान्य माणसाला राजकारण करताना अतिशय अडचणी येतात. मग बाबा, जर राजकारणात मी गेलो तर मला गोरगरिबा लोकांचं काम करायचं होतं, दीनदलित लोकांचं मला काम करायचं होतं, त्यांचं एक चांगलं करायचं होतं. म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. किंवा राजकारण नुसत्या आपलं स्वतःच जर मी शिक्षण केलं तर मला कुठेही नोकरी लागली असते, परंतु नोकरी न करता मी राजकारणाकडे वळलो. राजकारणात समाजकारण करत असताना हजारो लाखो माणसाला आपण न्याय देऊ शकतोय. त्यांच्या प्रत्येक क्षणाला त्यांच्या आपण जाऊ शकतोय, त्यांना बोलू शकतोय, म्हणून आपण राजकारणाला आलो. हो. खरं तर 2007 साली आपण एनपी कंस्ट्रक्शनचा सुरुवात केली उद्योग विभागाला आपल्या स्वतःच्या. तो काळ कसा होता नेमका? खरं तर 1.5 ते 2 लाख, काही मला आठवत नाही, 2च्या आसपास लाख रुपये भांडवलावर माझा हा सुरुवात केला व्यवसाय होता. आज चांगल्या प्रकारे मी त्या म्हणजे काय म्हणतात त्या चांगल्या प्रकारे माझा व्यवसाय चालू आहे. परंतु तो काळ अतिशय दयनीय होता. 2 लाख रुपये सुद्धा मी व्याजानं काढले होते त्यावेळेस. व्याजानं काढून गेलतो. खरंच मला लोक म्हणत होते खरं येडं झालंय किंवा हे विकतंय सगळं, अशा भाषेत लोक आमच्या ग्रामीण भागात बोलत होते. परंतु पांडुरंगाच्या आशीर्वादानं अतिशय चांगलं झालं. आदरणीय वसुंधरा काळे साहेब असतील, यांनी अतिशय मला त्यावेळेस सहकार्य केलं आणि आज चांगल्या प्रकारे मी समाजात काम करू शकतोय. दादा, एकंदरीत या प्रवासामध्ये आपण 2007 सालानंतर आपण आता एकंदरीत आपले कोणकोणते उद्योग क्षेत्र आपली सुरुवात आहे आणि याच्या पाठीमागे म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये किती लोकांना रोजगार आपण उपलब्ध करून दिला गेलाय? साधारणपणे माझे 5-7 उद्योग आहेत. एनपी कंस्ट्रक्शन कंपनी आहे, फाटे ट्रॅक्टर्स आहेत, परत एनपी स्टोन केशर आहे, एनपी सिमेंट पाईप आहेत, एनपी इंडस्ट्रीज आहे. अशा आणि नवीन मी विठ्ठल अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण केली. कमीत कमी 100 ते 90 लोकांना मी सध्या चांगल्या प्रकारे आम्ही रोजगार देऊ शकतोय. त्यांच्या चांगल्या प्रकारे ती लोक काम करतात. टेलिकॉम क्षेत्रामध्ये देखील आपलं नाव अग्रेसर आहे. महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये आपलं नाव आहे. खरं तर टेलिकॉम क्षेत्रात सांगायचं झालं तर खरं मला ते सांगायशिवाय राहत नाही. मी ज्यावेळेस माझ्या केबलची सुरुवात केली 2001-2007 त्यावेळेस सुरुवात साधारण 4-5 होता सुरुवात केली. आणि सुरुवात मला माहित नव्हतं कुठं खोदाई करायची, कुठं केबल हातरायची. परंतु मी एक धाडसी, माझ्या मनात नेहमीच धाडस आहे की बाबा मला काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि काम सुरुवात केलं आणि 5 वाजता काम चालू केल्यानंतर तिथे 10-20 मीटर काम झालं आणि तिथल्या महिला भगिनी आल्या आणि त्यांनी सांगितलं की काम बंद करा, हे तुम्ही काय करताय?
मला असं तर रिलायन्सचं काम आहे आणि मी करतोय. ते म्हणे करू नका, आपल्या नगराध्यक्षाकडे चला. त्यावेळी तिथल्या नगराध्यक्ष भगिनी नगराध्यक्ष होत्या, तिने मला आज बोलून घेतलं, सांगितलं, विचारलं भाऊ काय करताय, तर असं ताई असं असं काम आहे. तिने सांगितलं की कोणी काम अडवू नका, आपल्या भागात रेंज नाही, आपल्या भागात नेट नाही, आपल्या भागात मोबाईलची कुठली रेंज नाही. त्यामुळे ती काम सुरुवात केली आणि काम सुरुवात केल्यापासून आज अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. खरं तर किस्से भरपूर आहेत त्या केबल मध्ये सांगायचं. त्या केबलच्या कामामध्ये आपण पाईप देखील ओढताना ते नागेश पाटील देखील आम्हाला दिसले. सांगतो काय झालं, कोल्हापूरला काम चालू होतं. कोल्हापूरच्या पुढं गांधीनगरच्या भागात काम चालू होतं. सुरुवातीचं दुसरं काम होतं आणि त्यावेळेस अधिकारी आलते माझ्या. त्या पहिल्या कामामध्ये एकंदरीत आपल्याला किती रुपयांचा अगदी फायदा झाला होता? फार झालता, म्हणजे ते फार झालं. त्यावेळेस 2 लाखाचं काम होतं, 40 लाखाचं बिल त्यावेळी निघालं होतं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य मशीन आज कष्ट आमचं, आम्ही सर्वांनी कष्ट केलं. संजय फाटे साहेब असतील, मी असेल, आम्ही चांगल्या प्रकारे कष्ट केलं. त्यामुळे त्यात चांगल्या प्रकारे आम्हाला त्यात फायदा झाला. तो पाईप ओढण्याचा काय प्रसंग काय होता नेमका? त्या एक किस्सा सांगतो की बाबा त्यावेळेस मी आमच्या ह्याची व्हिजिट होती, अधिकाऱ्याची व्हिजिट होती केबलच्या. आणि अधिकारी व्हिजिट येणार म्हणलं तर माणसं दाखवायला लागत होती किंवा काम चालू होतं, कारण काम दाखवायचं होतं त्यांना, कारण फास्ट काम करायचं होतं, गावातलं काम होतं. मग त्यावेळेस मी अधिकारी मला सर्व आमची म्हणजे काय स्टाफ होता तो कामाला, जेसीबीच काम चालू होतं. मी माझ्या डोक्याला टॉवेल बांधला, रुमाल बांधला आणि मी चारीत उतरलो आणि काम चालू होतं. तेवढं त्या अधिकाऱ्याची व्हिजिट झाली. अधिकाऱ्याने मला विचारलं की नागेश फाटे साहेब कुठे गेलेत. मी त्याला म्हणलं आताच साहेब कोल्हापूरला गेले. त्यांना सांगा आम्हाला भेटायला, तुमचं काम अतिशय चांगलं आहे. त्याला आणि आम्हाला सगळ्यांना बोलवून सांगितलं की तुम्ही काम चांगलं करताय, परंतु तुम्ही रुमाल काढला नव्हता, डोक्याची हे काढला नव्हता, टॉवेल काढला नव्हता, त्याला ओळखू झालं नाही. आणि मग ते अधिकारी गेल्यानंतर परत मी सगळं आवरून परत मी त्यांना कोल्हापूरला भेटायला गेलो. म्हणजे असं नाही स्वतः काम केलंय, चारीत बसून स्वतः ओढून, डक्त ओढून, माती ओढून, केबल टाकून आपण स्वतः काम केलंय. आता गेल्या काही वर्षांपूर्वी आपण विठ्ठल अर्बन मल्टीस्टेटची देखील स्थापना केली. काय कशा पद्धतीने लोकांना, आणि अल्पावधीचे नाव पंचक्रोशीमध्ये किंवा तालुक्यामध्ये संपूर्ण नाव विठ्ठल अर्बनच्या मल्टीस्टेटच्या नावारूपाला आलेले आहे. काय वाटतं एकंदरीत कशा पद्धतीने लोकांना आपण विश्वासात घेत आहे? खरं तर श्री विठ्ठल अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पंढरपूर स्थापन करण्याचा हा उद्देश होता की माझी निवड 14/7/2021 रोजी आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय त्यावेळेस असणारे आमचे ज्यांनी हा शिफारस केली किंवा तिथं मला त्याविषयी सहकार्य केलं ते या भागाचे नेते आदरणीय कल्याणराव काळे साहेब असतील, भगीर दादा असतील, यांनी सुद्धा मला सहकार्य करून एक राज्याचं प्रमुख बनवलं. पण बनवण्यामागचा हा उद्देश होता. खरं तर आम्ही मागायला गेलतो पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद, परंतु 14/7/2000 रोजी संध्याकाळी 6 वाजता मला तिथून आताचे आमदार शिवाजीराव गर्जे साहेबांचा फोन आला, तुम्ही कुठे आहे साहेब? मला मी मुंबईमध्ये आहे, तुम्ही ऑफिसला या, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. आणि मागणी केली ती त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षाची, परंतु त्यावेळेस भरपूर अर्ज आले, मागणी भरपूर होती. परंतु आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझ्यात काय बघितलं मला माहित नाही, परंतु त्यांनी मला राज्याचं प्रमुख केलं. ही खूप मोठी जबाबदारी होती, संधी होती. कारण आज त्यावेळेस पक्ष सत्तेत होता, तरी पण साहेबांनी बाकीच्या 100-200 अर्ज आले होते, मागणी होती मला उद्योग व्यापारचा अध्यक्ष करा, परंतु साहेबांनी माझंच नाव घेतलं आणि साहेबांनी मला प्रदेशाध्यक्ष जबाबदारी दिली. त्याबद्दल मी साहेबांचं कायम ऋणी राहील. खरं तर आता आपण चेअरमन कल्याणराव काळे यांचं देखील आपण नाव घेतलं आहात. तशी श्रद्धा आपण त्यांचे वडील कल्याणराव काळे, वसंत दादा काळे यांच्यावर देखील आपली अतुल निष्ठा होती. आता मात्र कल्याणराव काळे एका पक्षात आहेत, आपण एका पक्षात आहे. एवढी निष्ठा असूनही का? नाही, तसं नाही. पक्ष वेगळा आणि फॅमिली संबंध निष्ठा वेगळी. आदरणीय दादाने मला अतिशय
माझ्यावर मी 3-4 वेळा नाव का घेतलं तर दादानी तसं प्रेम केलं माझ्यावर, घरातल्या माणसासारखं पोरासारखं दादाने प्रेम केलं. आणि त्याचप्रमाणे आदरणीय कल्याणराव काळेने सुद्धा, साहेबांनी सुद्धा केलंय. त्याने सुद्धा कधी तू कुठल्या पक्षात आहे, तू काय करतो, त्याने कधी विचारलं नाही. आज मी त्यांचे कारखाने संचालक आहे, त्यांनी मला कधी विचारलं नाही तू तिकडे इकडे तिकडे, त्यांचं चालू द्या. हे सुद्धा भाग्य किंवा हे सुद्धा मोठे पण त्यांचं आहे. एखादा मला तर तू माझ्या पक्षात ये, माझ्याकडे परत कल्याणराव काळे साहेब मला कधी विचारलं नाही तू काय करतो, तू चाललंय तिकडे तर तुझं चालू दे. त्यामुळे त्यांच्यावर आमची कायम निष्ठा आहे. त्या घरावर काळे परिवारावर आमची कायम निष्ठा राहणार. उद्योग व्यापार विभागाची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदार सोपवताना त्यावेळेस पक्ष सत्तेत होता, अजित पवार देखील होते त्या ह्याच्यामध्ये. पण नेमकं अजित पवार काही महिन्यांपूर्वी निधन झालं, अशी कोणती गोष्ट आहे की अजितदादांची ती गोष्ट आपण कायम लक्षात राहिली आणि ती आपण विसरू शकत नाहीये? खरं तर 3-4 गोष्टी लक्षात आहेत. दादाच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेस खरं अतिशय दुःख झालं की बाबा दादा नाहीत, आजही वाटत नाही दादा आपल्या तो आहेत असं वाटतंय. खरं तर दादांच्या सांगायच्या गोष्टीत प्रथमतः दादाला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खरं तर दादाने माझी निवड झाल्यानंतर मी दादांना भेटायला गेलो. मला दादा म्हणले तू संपर्क प्रमुखाला भेटणं आलाय का? नाही दादा म्हणलं. तू जिल्हाधीशाला भेटलाय का पुण्याच्या? मी पुण्याच्या जिल्हाध्यक्षांची दादांना मी शिफारस मागत होतो. पण मला एवढं माहित नव्हतं प्रोटोकॉल त्यावेळेचा की खाली संपर्क प्रमुखाला भेटावं लागतं, जिल्हाधीश भेटावं. परत मी दादाला बोललो. दादा हसले, बस म्हणले तुझं कौतुक करण्यात काय म्हणले, जरी मी तुला बोललो असेल तरी तुझं कौतुक करायसारखं की बाबा तू डायरेक्ट मला मी म्हणतोय पुणे जिल्ह्याचा जिल्हाधीश कोण करायचा आहे, खरं तुझं कौतुक करावं थोडं आहे म्हणले. हा झाला दुसरा विषय. आणि दुसरा शिबिर होतं आमच्या शिर्डीला. त्यावेळेस शिबिराचं सेवा दलाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मी मागं होतो आणि तेवढ्यात दादा आले. त्यांनी मुसळे साहेबांना सांगितलं अरे ते डॉक्टर कोण आहे बघ रे आपला, ह्याला इथं वजन कमी करायसाठी ह्याला नंबर तेवढा दी. सगळ्या माणसात त्यांनी दादाने सांगितलं हा नेता पाहिजे. त्या नेत्याचं लक्ष त्याच्या शरीरावर सुद्धा आहे. त्याच्या म्हणजे एवढं सोपं नाही. आज कुठला नेता जाताना नेता बघत सुद्धा नाही आपल्याकडे. पण आज त्या नेत्याची एवढी उलट होती की यांनी पीएला सांगितलं की ह्याला त्या मुंबईच्या डॉक्टरचं नंबर द्यायचं, वजन कमी करायचं आहे मला. दादांचं नाव आलं, आपल्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. खरंच दादा होते. दादाच होते. जरी त्यांच्या बोलण्यात वागण्यात कटुता असली पण हृदय अतिशय एखाद्या हलव्या मुलासारखं होतं. दादाला नेहमी वाटायचं की कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, सर्वसामान्य घटकातील सर्वांना न्याय दिला पाहिजे. खरंच दादा आज पाहिजे होते. देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब असेल, स्वर्गीय अजित पवार दादा असेल आणि जयंतराव पाटील असतील, हे सगळं आपल्यावर निष्ठा हे ठेवून आपल्यावरती विश्वास टाकून प्रदेशाध्यक्ष जबाबदारी सोपवली गेली होती. खरं तर त्यावेळेचे मी मगाही सांगितलं, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील. प्रदेशाध्यक्ष जबाबदारी सोपवल्यानंतर आपण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तो सगळा तुम्ही पक्षाचे असेल, कार्य अहवाल असेल ते देखील ते जबाबदारी घेतली होती. किती प्रवास केला त्या ह्याच्यामध्ये आपण एकंदरीत? खरं तर मी 14/7/2021 माझी निवड झाली आणि त्यावेळी थोड्या दिवसात चिपळूणला अतिवृष्टी झाली. चिपळूण भागात पवार साहेबांनी आदेश केला. पवार साहेबांनी एक विनंती केली की बाबा त्या भागात जाऊन तुम्ही त्या लोकांना काय त्या जेवणावरची वस्तू देता येतील का. मी स्वतः माझ्या राष्ट्रवादी उद्योग व्यापाऱ्याच्या वतीनं एक टेम्पो घेऊन तिथं चिपळूणला शेखर निकम, आमदार शेखर निकम साहेब यांना तिथं दिलं गेलं. त्यांनी सुद्धा मला आभाराचं पत्र पाठवलं. परंतु ते झाल्यानंतर मी गावी आलो. फार सत्कार करण्यापेक्षा मी सुरुवात उस्मानाबाद पासून केली. उस्मानाबाद पासून डायरेक्ट इकडं पूर्ण महाराष्ट्र फिरून साधारणपणे एक 9,000 ते 10,000 किलोमीटरचा प्रवास मी केला. 2दा महाराष्ट्रात दौरा केला. सुरुवातीला कार्यकारिणी नव्हती, जिल्हाध्यक्ष नव्हते, पदाधिकारी नव्हते. बांधणी केली, पूर्ण बांधणी केली. पक्षाची सुरुवातीला केली. पक्ष 36 जिल्हाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष हे सर्व अगोदर तयार केलं झालं. पण हे काही करत असताना परत मी आता उद्योगासाठी काय करता येईल, उद्योगधंद्यासाठी काय करता येईल, त्यासाठी परत मी पुढचा दौरा केला. त्या भागात जाऊन त्या उद्योगाचे महिला मेळावे लावले. तिथे असलेले उद्योग केंद्र असतील त्यांना भेटी दिल्या आणि लोकांची अडीअडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. खरं
तर एक प्रसंग असा होता की ट्रॅक्टर चालवणारा मुलगा जयेंद्र पाटील साहेब यांच्या सोबत हेलिकॉप्टर मध्ये बसले होते. ते देखील फोटो आजही आहे. काय तो क्षण कसा होता नेमका? खरंच माझं भाग्य म्हणतो मी. साहेब माळशेतला अकलूजला सभेला आलते आणि आल्यानंतर अकलूजची सभा झाल्यानंतर आम्ही साहेबांना सोडायला तिथं हेलिपॅडवर गेलो आणि गेल्यानंतर साहेब आता जाणार 5 मिनिटात. साहेबांनी मला म्हणले चला आपल्याला जायचं आहे हेलिकॉप्टरमध्ये. मलाही समजना काय, हे राज्याचा जलसंपदा मंत्री, राज्याचे प्रदेशाध्यक्ष, माझ्यासारख्या छोट्या माणसाला सोपं आहे चल म्हणणं. आणि खरंच मला मला आनंदात अश्रू भावना की डायरेक्ट साहेबांनी मला चल म्हणले आणि हेलिकॉप्टर मध्ये बसलो. जात असताना साहेबांनी बरंच माझं विचारलं. मी परत इथून सुरुवातीला साहेबाला म्हणलं की बाबा साहेब, हे तुमच्यामुळे मला सगळं भाग्य मिळतंय. म्हणलं नाही म्हणले तसं काय, तुझं काम चांगलं आहे, तू काम चांगला करतोय, वेळ चांगला देतोय. तिथं साहेबांनी माझी प्रशंसा केली. माझ्या घरातील त्यांनी कौटुंबिक सर्वांचं विचारलं की बाबा मुलगी काय करते, मुलगा काय करते, भाऊ काय करते, भावाची पोरं, आई वडील, सर्व फॅमिली साहेबांनी चर्चा केली. आर्थिक तुझं कसं आहे, व्यवसाय कसा करतोय, तुझं काय कशावर चालतंय, हे एवढं सोपं नाही. आज राज्याचा मंत्री, राज्याचा जलसंपदा मंत्री, प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब आज एका छोट्याशा माणसाला विचारतात की तुझ्या फॅमिलीचं काय, तुझं आर्थिक कसं बघतंय, तू कसं एवढं करतोय, कारण 24 तास तू फिरतोय. कार्य अहवाल देखील दिला होता. हो, कार्य अहवाल दिला साहेबांनी मला. हो, राज्याचा कार्य अहवाल दिल्यानंतर साहेबांनी मला एक पत्र दिलं त्याचं मी चांगल्या प्रकारे तुम्ही काम केलंय म्हणून. तो आजही माझ्या कार्य अहवाल तो आजही माझ्याकडे आहे. जो राज्यामध्ये अतिवृष्टीचं संकट कोसळल्यानंतर तेच नागेश फाटे आम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावरती काही शेतकऱ्यांचं समाधान केल्याचं दिसून आलं. हो, खरं तर परवा अतिवृष्टी झाली आणि आमच्या गादीगाव भागात असेल, कोर्टी, उपरी, भवाळी, तपकरी, शेटपळ, खंडी ह्या भागात अक्षरशः दयनीय अवस्था झाली. त्यावेळेस मी आमच्या गावातील काय शेतकऱ्याच्या बांधावर गेलो. तपकरी, शेटपळ तिथल्या भागातील लोकांना तिथं संसार उद्ध्वस्त झालता. मी आमच्या स्वतः माझ्या पक्षाकडून, माझ्याकडून किंबहुना आपल्या सर्वांच्याकडून मी चांगल्या प्रकारे तिथे त्याला 10 दिवसाचं साहित्य किट वाटप केलं. कारण ही खूप वेळ वाईट होती, परंतु आपण नाही त्या माणसाला लोकांना दिलं तर कोण देणार, म्हणून देण्याचाही प्रयत्न केला. आपण काही वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळेस राजकीय प्रवासामध्ये पहिल्यांदा आपण सेवादल, काँग्रेस या पक्षाचे सेवादल जिल्हाध्यक्षपद भूषवलं होतं. पण ते भूषवत असताना आपण जिल्हाध्यक्षपद सोडून राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी पक्षात काय यावं असं वाटलं आपल्याला? नाही, खरं तर सुरुवातीला मी काँग्रेसमध्ये होतो. पण त्यावेळेस माझे जिल्हाध्यक्ष कैलासजी दत्तासिंह परदेशी यांनी सुद्धा मला फार मुलासारखं प्रेम केलं. त्याने त्यावेळेस जिल्हाधीश होते, मी तालुकाधीश होतो. परंतु माझ्या ते नेहमी वाटायचं मला की मला पवार साहेबांच्या हाताखाली कुठं काम करता येतं का, पवार साहेबांच्या मला कुठं पक्षात मला काम करता येतं का. आणि ते करण्याचा योगायोग आदरणीय कल्याणराव काळे साहेब राष्ट्रवादी गेले, त्यामुळे त्यावेळी ते आला मला. आज शरद पवार गटामध्ये आपण सक्षम नेतृत्व आणि रांगडी भाषाचं देखील आपल्याकडे असलं देखील आपली ओळख आहे. खरं तर म्हणजे सांगायचं झालं तर की पवार एक पक्ष म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात मी जी काम करतोय त्यातील पक्ष म्हणून असलेले आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय जयेंद्रराव पाटील साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष आताचे शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहितदादा असतील, यांनी अतिशय मला मोकळीक दिली. काही करतो, फक्त पक्षाचं काम कर. आज कधी कुणी मला विचारलं नाही तो कुठल्या निवड्या तू स्वतः केल्या, कशा केल्या, काही नाही. ज्या तुला काय करायचं कर. हा फक्त राष्ट्रवादी पक्ष हा एकमेव पक्ष आहे तिथं स्वातंत्र्य आहे. अजिबात कुणाचं तिथं इंटरफेअर नाही किंवा काही सुद्धा नाही. आपण सुरुवात करताना टू व्हीलर असेल, ट्रॅक्टर पासून सुरुवात केली, बोलेरो पासून सुरुवात केली, आता फॉर्च्युनर मध्ये आपण आहात. कसा वाटतो एकंदरीत हा सगळा प्रवास? खूप प्रवास कठीण होता. मला सुद्धा वाटत नव्हतं मी ट्रॅक्टर ड्रायव्हरचा ट्रॅक्टर एजन्सी पर्यंत, किंबहुना कारखान्यात संचालक पर्यंत, किंबहुना आज प्रदेशाध्यक्ष आणि ह्या गाडीपर्यंत पक्ष निरीक्षक होण्याचं एवढं सोपं नव्हतं. फार काळ कठीण होता. साधारण 10-15 वर्षाचा, 16-17 वर्षाचा काळ होता. परंतु त्या काळात कधी डगमगलो नाही.
कधी वाईट वागलो नाही किंवा कोणाला त्रास दिला नाही आणि माझा एकही वैर नाही, एकही कोणाशी मी कोणाचंही माझं भांडण तंटा नाही. हे मागचं गणित आहे. कारण कष्ट करणं एवढंच जिद्द, कष्ट करणं हेच महत्वाचं आहे. खर तर आपल्या सर्व गाडीचे नंबर 7707च का आहे? काय याच्या पाठीवर नेमकं? त्या खर तर ते आरटीओच्या आम्ही एकदा आरटीओ कडे गेलतो आणि नंबर आम्हाला घ्यायचा होता. मग तिने आम्हाला सांगितलं की बाबा मी नंबर त्याला दुसरा मागितला, पण ते म्हणजे 7707 घ्या. 7-1 तुम्ही तिघ भाऊ आहे म्हणले, 7-1 ती अंक 3 येतोय, बाकी अंक 3 येतो, 3 तिघ भाऊ आहे असं तिने सांगितलं. आणि त्या दिवशी माझं एक चांगल्या प्रकारे काम झालं म्हणून 7707 हा नंबर घेतला. खर तर दादा, एका बाजूला आपण एवढे आता श्रीमंती आहात, मात्र याच्यासोबत आपण एखाद्या गरीब कुटुंबातील कोणत्याही असं एवढं असून देखील आपण आजही मदत करताना दिसून येत. नाही, कायमच मदत केली. माझ्याकडे नव्हतं तेव्हा बी नाही, आज असतं नसतं तरी पण करणार. कारण गरिबाला काम केलं ती दुवा लागते. गरिबाच्या आपण जर बांधावर गेलो, गरिबाच्या घरी गेलो किंबहुना गरिबाला टच केलं तर त्याची अतिशय शक्ती आहे आपल्याला त्याची, की बाबा चांगल्या प्रकारे आपल्याला तो लोकांच्या सुखदुःखात देखील आपण एकत्रित आहात, त्यांच्या अडचणी सोडवतो. 100% काही अडचणी होत्या, मी जेवढं मला करता येईल माझ्या विठ्ठल अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने असेल किंबहुना माझ्या एनपी कंट्रक्शनच्या वतीने असेल, नक्की देण्याचा मी प्रयत्न करतोय. आज पक्ष निरीक्षकाची जबाबदारी आहे. शेवटचा प्रश्न, कशा पद्धतीने आपण आव्हान पेलणार आहे साताराच? जिल्हा आपला खरं तर त्या संदर्भात बोलायचं झालं की आदरणीय देशाचे नेते खासदार आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय खासदार सुप्रियाताई असतील, प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, आणि ज्याने आता माझी नियुक्ती केली ते आदरणीय शशिकांत शिंदे साहेब असतील, आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांचं मी प्रथमतः आभार मानतो. कारण आज 36 जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक नेमत असताना माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला साताऱ्याचा जिल्हा निरीक्षक नेमणं ही सोपी गोष्ट नाही. व्हॉट इज जोक. ज्या जिल्ह्याचा प्रदेशाध्यक्ष आहे त्या प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात मला नेणं खरंच मी माझं भाग्य समजतो. आजकाल आदरणीय शशिकांत साहेबांचंही परत एकदा अभिनंदन करतो. मला त्याने त्याच्या जिल्ह्यात निवडलं, कारण खरं सोपं नाही, ही गोष्ट सोपी नाही. आदरणीय यशवंतराव चव्हाणाचा जिल्हा, क्रांतिकारक जिल्हा सोपं नाही. त्या जिल्ह्यात मला पक्ष निरीक्षक करण्याची संधी मिळेल त्याबद्दल मी त्यांचं पक्षाचा सर्वांचं मी आभार मानतो. तर हे होते उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि नवयुक्त पक्ष निरीक्षक ज्यांच्या सातारा जिल्ह्याची निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यांच्या सर्व काही कुटुंबापासून आर्थिक असेल, उद्योग क्षेत्रातून कशा पद्धतीने वाटचाल करीत आहेत, त्यांचे देखील अनेक घडामोडी प्रसंग त्यांनी सांगून गेलेला आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.